अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिन्यालाच आपण पुरुषोत्तम मास देखील म्हणत असतो. आता अधिक महिना म्हणजेच काय, तर पुरुषोत्तम मासानिमित्त आपण श्री विष्णूंच्या भरभरून सेवा या महिन्यात करायच्या असतात. कारण की अधिक महिना हा श्री विष्णूंना समर्पित असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त खूप जण असे आहेत जे श्री विष्णूंची भरभरून नामस्मरण असेल, सेवा असेल, मंत्र स्तोत्र पठण करणे असेल, हे सर्व काही या महिन्यामध्ये करत असतात. आणि आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इष्टदेवतांची, गुरूंची, कुलदेवी कुलदेवतांची, पितरांनी सुद्धा सेवा करू शकतो. पण जास्त करून भर बघायला गेलं तर श्री विष्णूंची सेवेला भर जास्त दिला जातो. आता आपणास तर माहिती आहे की श्री विष्णूंची या महिन्यामध्ये भरभरून सेवा करायची आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजेच काय, विष्णू सहस्रनाम, जे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र आता हे संस्कृतमध्ये आहे आणि सोबतच आता हे संस्कृतमध्ये असल्यामुळे आणि हे संस्कृतमध्ये असून सुद्धा खूप जास्त ओव्यांचं सुद्धा आहे ते, आणि फलश्रुती सुद्धा त्याची वेगळी असते. आता तेवढं वाचण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल किंवा तेवढी सेवा करण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल या अधिक महिन्यामध्ये, तर मी खरं सांगेल की तुम्हाला संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं फलप्राप्ती करून देणारी अतिशय प्रभावी अशी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे, जी अतिशय 5 मिनिटाची म्हणायला हरकत नाही किंवा 2 मिनिटाची म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे आहे. पण ही 2 मिनिटाचे श्लोक आहे किंवा ती सेवा जी आहे तुम्ही जर ती रोज अधिक महिन्यामध्ये जर केली तर खरंच सांगते, संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्यास तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. सोबत तुम्हाला भगवद्गीतेत सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त कसं होणार आहे संपूर्ण भगवद्गीतेचं, ते त्यासाठी सुद्धा मी थोडे काही तुम्हाला छोट्या सेवा सांगणार आहे. त्याच्यातून तुम्हाला संपूर्ण भगवद्गीतेचं तुम्हाला पुण्य प्राप्त होऊ शकतं. तर अशा प्रकारे त्या सेवा काय आहे, जे अतिशय कमी वेळेमध्ये होणाऱ्या आहेत, पण संपूर्ण विष्णू सहस्रनाम असेल, भगवद्गीतेचं पुण्य प्राप्त करून देणाऱ्या असणार आहेत. त्या सगळ्यांसाठी ही सेवा अतिशय महत्वाची आहे. ज्यांना वेळ नसतो, दिवसभर काम असतात किंवा जॉबला आहेत किंवा लहान बाळ आहे, तेवढा वेळ बसून तेवढी सेवा मन लावून करणं शक्य होत नसेल, तर त्या सगळ्यांनी आवर्जून ही 5 ते 10 मिनिटांची सेवा रोज नित्यनेमाने करावी. रोज शक्य नसेल तर अधिक मासात तरी संपूर्ण महिनाभर नक्कीच करावी. खूप जास्त ती फलदायी ठरणारी आहे. आता ती सेवा कशी करायची आहे, कोणत्या वेळेत करायची आहे, नियम अटी काय आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायचीच असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अधिक मास जो अत्यंत पवित्र महिना मानला जातो, जास्तीत जास्त अध्यात्म, नामस्मरण, जप, तप, दान, धर्म सर्व काही करण्यासाठी, त्यातल्या त्या श्री विष्णूंच्या भरभरून सेवा या महिन्यात आपण करायच्या असतात. कारण की जेणेकरून आपण आपल्या मागच्या 7 जन्मामध्ये किंवा कळत नकळतपणे जे काही आपल्या हातून पापं घडलेली आहे ते सर्व काही नष्ट होत असतात आणि जास्तीत जास्त आपलं पुण्य आपण वाढवून घेत असतो या महिन्यामध्ये. तर त्यासाठी सांगेल की या महिन्यामध्ये मी श्री विष्णूंचं फक्त नामस्मरण करा. छोटे ते छोटे स्तोत्र मंत्र असेल किंवा पोथी असेल त्याचं पारायण असेल किंवा मनापासून एक माळ त्यांचं ओम नमो भगवते वासुदेवाय हे नामस्मरण का असेना किंवा चालता बोलता का असेना, जरी तुम्ही केलं मनापासून श्रद्धेने, तरी सुद्धा तुम्हाला त्याचं अधिकम अधिकस्य पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून मी सांगेल, आता या धावपळीच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर खूप जण असे सुद्धा आहेत ताई आणि दादा, ज्यांना जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना वेळ मिळत नाही की त्यांनी ती बसून तेवढी सेवा करावी. त्यांची इच्छा असते, प्रत्येकाची इच्छा असते की नाही, मी सुद्धा या धावपळीच्या जगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये काहीतरी सेवा करावी, काहीतरी अध्यात्म करावं, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन पिढी, जे माझे मुलं बाळ आहेत, त्यांना त्याचं पुण्य प्राप्त व्हावं आणि जेणेकरून त्यांच्यावर सुद्धा योग्य संस्कार होतील. अशा प्रकारे प्रत्येकाची इच्छा असते. असं कोणी नसेल की ज्याची बिलकुल इच्छा नाही आहे. खूप इच्छा असते, पण वेळेअभावी किंवा जॉब आहे, जॉबचं टायमिंग आजकाल खूप जास्त वाढलेलं आहे किंवा लांब लांब लोकांचे लोकेशन असतात जॉबचे, त्यामुळे जाण्या येण्यातच खूप जास्त वेळ निघून जातो, थकून जातात. सोबत काही लहान बाळ आहेत, लहान मुलं आहेत जे बसू देत नाहीत. आजकालचे लहान मुलं मला माहिती आहे खूप चंचल असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे सुद्धा वेळ मिळत नाही. एक प्रकारे मग त्या सेवेपासून लांब जातात की जाऊ दे बाबा, सेवामध्ये मध्ये बोलावं लागते, उठावं लागते, लहान बाळ आहे किंवा जॉईंट फॅमिली आहे, खूप कारणं असतात खूप लोकांना किंवा शारीरिक व्याधी आहेत ज्याच्यामुळे त्यांना ती सेवा बसून करणं शक्य होत नाही. तर त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त त्या लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना सेवा करायची आहे पण वेळ नाही आहे. तर मी खरं सांगेल, विष्णू सहस्रनाम स्तोत्र. आता अजून एक महत्वाचं म्हणजे आता ताई, आम्हाला वेळ आहे पण विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे ना ते संस्कृतमध्ये आहे. आम्हाला संस्कृत वाचता येत नाही किंवा आम्ही वाचायला गेलो तर काही शब्द चुकले माखले तर आम्हाला त्याचं काही पाप लागू शकतो, दोष लागू शकतो का? तर मी एक सांगेल, संस्कृतमध्ये जरी असेल तरी थोडी सुरुवात तर करावीच लागेल. हळूहळू ते शिकावं लागेल. जसं आपण रोज हळूहळू थोडं थोडं वाचू, सावकाश वाचा, काही घाई करू नका, निवांत वेळेमध्ये तुम्ही ते वाचा वाटलं तर, पण हळूहळू सुरुवात तर करा. जसं आपण आता, मला सुद्धा संस्कृत हा विषय नव्हता पहिले शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, पण हळूहळू जसं जसं अध्यात्मात आलो, जसं जसं वाचन सुरू केलं,
सुरुवातीला थोडा वेळ लागला पण जसं ते शब्द तोंडामध्ये बसले, ऐकले, तसं ते सगळं काही सोपं होत गेलं आणि त्याच्यामुळे आता सर्व काही संस्कृतमध्ये काही असेल ते सर्व काही वाचता येतं आता आणि ते जमतं सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने, म्हणायला हरकत नाही. तर ते तुम्हाला सुद्धा जमू शकतं, फक्त प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणायला हरकत नाही, नक्कीच प्रयत्न करा. आता विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे जे आहे ते खूप जास्त ओव्यांचं आहे, फलश्रुती आहे, संस्कृतमध्ये आहे. तर अशा वेळेस काय करायचं, तर तुम्हाला तेवढा वेळ बसणं शक्य नसेल किंवा ते संस्कृत वाचन करणं होत नसेल, तर एक करायचं. आता तुम्हाला सांगेल की 2 ओव्यांची एक मी तुम्हाला श्लोक सांगणार आहे किंवा मंत्र सांगणार आहे, म्हणायला हरकत नाही. तो तुम्ही रोज 11 वेळेस म्हणायचा आहे. दिवसभरामध्ये कधीही म्हणा, रात्री झोपायच्या अगोदर म्हणा, देवघरासमोर बसून तरी चालेल, पण संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्यास मला पुण्य प्राप्त होणार आहे. सोबत दिवसभरातली जी काही तुमच्या हातून जी काही कळत नकळतपणे काही शब्दा वाटे, कोणाला काही कशा वाटे का म्हणा, आपण विचार काही वाईट केले असेल कोणाबद्दल किंवा शब्द अपशब्द वापरले असेल, आपण जी काही चुकीच्या गोष्टी दिवसभरामध्ये कळत नकळतपणे आपल्या हातून घडल्या असतील, त्याचं पाप आपल्याला लागत नाही, आपल्याला त्याचे दोष लागत नाही. अशा प्रकारचं हे स्तोत्र आहे, हे श्लोक आहे. तर नक्कीच तुम्हाला हे पठण करायचं आहे. आता हे श्लोक काय तुम्हाला सांगते. तर हा श्लोक असा आहे, ओम नमो सत्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शिशुर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः. आता हे जे स्तोत्र आहे तुम्ही गुगलवर सर्च करा, भेटून जाईल तुम्हाला, किंवा तुम्ही युट्यूबला बघा, तिथे पण तुम्हाला भेटेल. नाही तर सरळ ज्यांच्याकडे नित्य सेवेची पोथी आहे त्यांना सांगेल मी, पान नंबर 33 वरती ते एक श्लोक दिले आहे, त्याच्यामध्ये बघा 21 नंबरचा हा श्लोक आहे. तर इथे हा श्लोक दिलेला आहे, ओम नमो सत्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शिशुर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः. हा श्लोक तुम्ही 11 वेळेस ऍट ए टाइम 11 वेळेस हा आपल्याला श्लोक हात जोडून आपल्याला म्हणायचा आहे देवघरासमोर बसून. तर नक्की सांगते, संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्यास मला पुण्य प्राप्त होणार आहे. आता कसं पठण करायचं, दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल, सकाळी कामाला जायच्या अगोदर तुम्ही पठण करा, चालेल, काही हरकत नाही. संध्याकाळी लवकर आलं तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस पठण करा, चालेल, काही हरकत नाही. नसेलच त्या टायमिंगला वेळ तर रात्री ज्यावेळेस तुम्ही उशिरा कामावरून येता त्यावेळेस जेवण करण्याच्या अगोदर का होईना आपण हे स्तोत्र नक्कीच पठण करायचं आहे 11 वेळेस, ऍट अ टाइम 11 वेळेस. कामावरून आल्यावर, बाहेरून आल्यावरती अगोदर सुचिरभूत व्हायचं आहे, हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, देवघरासमोर धूप दीप लावायचा आहे, तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम, आणि समोर आसनावर बसून आपल्याला हे स्तोत्र पठण करायचं आहे. पठण करत असताना सावकाश पठण करायचं, कारण की जास्त नाही, 11 वेळेस आपल्याला पठण करायचं आहे, जास्त वेळ लागणार नाही. सोबतच आपल्याला ते एक एक शब्द उच्चार करायचा आहे आणि हात जोडून मनोभावे श्रद्धेने अतिशय सावकाश आणि विश्वास ठेवून ते पठण करायचं आहे, जेणेकरून ते ऐकायला सुद्धा छान वाटेल आणि त्याचं आपल्याला पुण्य देखील प्राप्त होईल. तर अशा प्रकारे जास्त काही अवघड स्तोत्र आहे असं मला वाटत नाही. सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला तोंडामध्ये बसेल आणि तुम्ही सहजतेने ते म्हणू शकाल. अशा प्रकारे हे स्तोत्र तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. हे झालं संपूर्ण तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं पुण्य प्राप्त होणार. आणि दिवसभरात ते जे काही चुकीच्या गोष्टी तुमच्या हातून घडल्या असतील, काही पाप झाले असतील किंवा चुका झाल्या असतील, त्याचं परिमार्जन म्हणायला हरकत नाही, किंवा त्या चुकांचा दोष तुम्हाला लागू नये यासाठी तुम्हाला हे स्तोत्र खूप प्रभावी ठरणार आहे. त्यानंतर ते म्हणजेच की आता भगवद्गीता खूप लोकांना वाचायची इच्छा असते, पण ते सुद्धा वाचणं शक्य होत नाही. तर त्यासाठी आपल्याला संक्षिप्त भागवत पोथी दिलेली आहे आपल्या केंद्रातून, सांगितले 700 श्लोकी आहे, 14 अध्याय आहे त्यामध्ये. त्याचा सुद्धा तुम्ही या अधिक महिन्यामध्ये 7 दिवसाचं एक पारायण किंवा तुम्ही एका दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करू शकता. तेवढा सुद्धा वेळ नसेल तर मी एक सांगेल तुम्हाला, गीतेची 18 नावे रोज तुम्हाला हे स्तोत्र 11 वेळेस म्हणायचं, त्यानंतर तुम्हाला गीतेची 18 नावे पठण करायची आहेत. 18 नावे तुम्ही जर ही रोज पठण केली तर संपूर्ण तुम्हाला भगवद्गीतेचं पुण्य प्राप्त होणार आहे. हे मी नाही, परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनातून. तर आता गीतेची 18 नावे कुठली? गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्त गेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, पराअनंता, तत्वार्थ ज्ञान मंजिरी. तर हे आहेत 16 नावं गीतेची, ही रोज पठण करायची आहेत आणि त्याचं तुम्हाला संपूर्ण पुण्य प्राप्त होणार आहे. आता ही पण तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये 164 पान नंबरवरती तुम्हाला भेटून जाईल. आणि अजून एक म्हणजे भगवद्गीतेचा 15वा अध्याय त्याच्या बाजूलाच आहे बघा, असा मराठीमध्ये, प्राकृत म्हणजे मराठी भाषामध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे, तो तुम्ही पठण करू शकता. भगवद्गीतेचा 15वा अध्याय मेरू मणी मानला जातो आपल्या भगवद्गीतेचा, जास्त नाही 20 ओव्यांचं हे आहे. सोबत आपल्याला मंत्रसूत्र नक्कीच पठण करा. आता त्याच्यासोबत मी सांगेल तुम्हाला श्रीहरी विष्णूंची 16 नावं सुद्धा आहेत बघा, जी अत्यंत प्रभावी आहेत. ती जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने जर पठण केली रोज, किंवा त्याचं उच्चारण जरी केलं मनापासून श्रद्धेने, तरी सुद्धा तुम्हाला खूप जास्त विष्णूंची कृपा प्राप्त होणार आहे.
आता 16 नावं कुठली आहेत तर सांगेल मी तुम्हाला. तर विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम जनार्दाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम प्रजापते नमः, ओम चक्रधराय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम जलशायिने नमः, ओम वराहरूपाय नमः, ओम रघुनंदनाय नमः, ओम वामनाय नमः, ओम माधवाय नमः. अशी ही 16 नावे आहेत. ही 16 नावे आवर्जून रोज पठण करा, स्मरण करा त्यांचं. संपूर्ण विष्णूंची आपली ही प्रभावी नावं आहेत ती. अशा प्रकारे तुम्हाला हे पण मी सांगितलेली एक सेवा, ज्या तुम्हाला 5 ते 10 मिनिटं लागणार आहे त्या सेवेसाठी, पण खूप जास्त प्रभावी आहेत. नक्कीच सांगते, अधिक महिना आहे, श्री विष्णूंची सेवा करण्याचा हा महिना आहे. जसा चातुर्मास असतो तसा हा सुद्धा महिना खूप प्रभावी आहे. जेमतेम थोडे दिवस बाकी आहेत, ते पण आता त्या थोड्या 15 दिवसांमध्ये का होईना, अमावस्येपर्यंत तरी का होईना, नक्कीच आवर्जून या सेवा नक्कीच करा, जास्त शेअर करा. ज्यांना सेवा करायची इच्छा आहे पण वेळ नाही आहे काहीतरी कारणांमुळे, तर नक्कीच या सेवा सांगितलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट, अधिक मासामध्ये आपण मांसाहार तर करत नाही, पण कुठलीही सेवा करत असताना खरंच सांगते मनापासून श्रद्धेने आपण संकल्पित सेवा तर मांसाहार वर्ज्य करतो, परान्न वर्ज्य करतो, पण इतर सेवा आपण ज्यावेळेस आपण अधिक मासामध्ये करतो आहेत तर खरंच सांगते त्यावेळेस सुद्धा मांसाहार परान्न जे आहे ते वर्ज्य करा. व्यसन करू नका, अपशब्द वापरू नका. होईल तेवढं शांततेमध्ये सेवा करा, अध्यात्म करा, दान धर्म करा, यज्ञ या करा आणि सोबतच घरामध्ये आध्यात्मिक वातावरण ठेवा. खूप जास्त प्रभावी आहेत. असं नका समजू की मी आज पठण केलं आणि उद्या मी नॉनव्हेज खाल्लं तर असं काय होणार आहे. खरं सांगू मी का मला, हे स्तोत्र मंत्र मनापासून आपण एक प्रकारे आपण हाक मारतो आपल्या इष्टदेवतांना, एक त्यांना हाक म्हणून आपण सगळे विनंती करत असतो आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट, अडचणी, त्रास चालू आहे ते दूर करण्यासाठी. आणि आपणास तर माहिती आहे की बा श्री हरी विष्णू जे आहेत ते आपले पालनहार आहेत, आपल्या सर्व विश्वाचे पालन करते आहेत. ते सर्व आपलं पालन पोषणाचं काम श्री हरी विष्णूंकडे दिलेलं आहे. त्याच्यामुळे सांगते आहे की नक्कीच मनामध्ये श्रद्धेने विश्वास ठेवून या सेवा करा. खूप प्रभावी सेवा आहेत. मी तरी रोज मला शक्य होईल मी विष्णू सहस्रनाम पठण करते आहे अधिक मासामध्ये, आणि सोबत हे मंत्र स्तोत्र सुद्धा पठण करत असते. तर तुम्ही सुद्धा करा, अनुभूती घ्या आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर देखील करा. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.